नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सीखेंगे यूट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत मित्रांनो 2024 मध्ये कुणाला घरकुल मिळणार आहे, घरकुलाची यादी आलेली आहे। मित्रांनो, ही यादी 2024 मध्ये ज्यांना घरकुल मिळणार आहे त्यांची यादी असणार आहे। मित्रांनो, तर चला पाहूया। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या गावची घरकुलाची यादी कशी पाहायची, त्यात तुमचं नाव कसं शोधायचं। मित्रांनो, ही सर्व माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या गावातील घरकुलाची यादी कशी पाहायची। सर्वप्रथम मित्रांनो, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी लिंक आहे, ही लिंक मी खाली दिलेली आहे। या लिंकवरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसणार आहे। मित्रांनो, या इंटरफेसवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला आवाज सॉफ्टमध्ये जायचं आहे आणि रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो असे ABCDEFGH एवढे तुम्हाला ऑप्शन दिसतील। याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ केअरफुली अगोदर पहा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करा। मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल ई ऑप्शन आहे। ई ऑप्शन मधला हा जो चौथा ऑप्शन आहे, या चौथ्या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, या चौथ्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इंटरफेस हा असा दिसेल। ह्याच्यामध्ये पूर्ण भारत देशामधील सर्व राज्याचा रिपोर्ट येईल। त्याच्यामध्ये मित्रांनो इथे तुम्हाला लेफ्ट साइडला दिसत असेल तुमच्या मोबाईलवरती फुल स्क्रीनवरती दिसेल। मित्रांनो, ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचं राज्य निवडायचं आहे। जसे की आपलं राज्य आहे महाराष्ट्र निवडल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तुमचा जिल्हा कुठला आहे, त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा तालुका इथे निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्या नंतर इथे तुम्हाला गावाची लिस्ट येईल। थोडं नेट स्लो जर असेल तर तुमचा वेळ लागेल थोडा, परंतु येईल। ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो इथे तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे। गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर पण इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, जो कॅप्चा दिलेला आहे ना, हा 97-40 हा तुम्हालाही येईल असं नाही मित्रांनो, तुम्हाला वेगळा येऊ शकतो। 97+1 येऊ शकतं, प्लस मायनसमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन येतात। आता मला इथे 97-40 आलेलं आहे, तर इथे मी करणार आहे 57। हे केल्याच्या नंतर मित्रांनो इथे सबमिटवरती क्लिक करायचे आहे। सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहत असाल तुमच्या स्क्रीनवरती इथे या गावची पूर्ण घरकुलाची यादी ही दिलेली आहे। ही यादी मित्रांनो प्रायोरिटीनुसार ही दिलेली आहे। आता एवढ्या यादीमध्ये कुणाला अगोदर भेटणार, तर याच्यामध्ये प्रायोरिटी पण सेट केलेली आहे। मित्रांनो, या साईडला तुम्ही जर पाहत असाल, ही प्रायोरिटीचा एक कॉलम आहे। या प्रायोरिटीच्या कॉलमनुसार मित्रांनो आता जसे की हा एक आहे, ह्यांना 1 नंबरची प्रायोरिटी आहे। ह्या घरकुल लाभार्थ्यांना 1 नंबर जिथं लिहिलेला असेल 1 नंबर सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारची ही यादी आहे। मित्रांनो, ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरती डाउनलोडही करू शकता। मित्रांनो, डाउनलोड करण्यासाठी सिंपल इथे तुम्हाला दिसत असेल, इथे डाउनलोड PDF किंवा एक्सेलमध्येही तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, जसे की मी आता PDF वरती क्लिक केलं, PDF वरती क्लिक केल्याच्या नंतर ही PDFची यादी आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबरही असणार आहे। त्याच्यानंतर हे सर्व गोष्टी, तुमची जात कुठली आहे, तुमची प्रायोरिटी, तुम्हाला कधीपर्यंत घरकुल मिळणार आहे प्रायोरिटी वाईज, त्याचे नंबरिंग ही इथे असणार आहे। मित्रांनो, सर्व प्रकारची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या मिळणार आहे। मित्रांनो, तर ही जी 2024ची लिस्ट आहे ही सर्वांना माहिती व्हायला हवी, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। मित्रांनो, आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।